मँग्रोव्ह म्हणजे काय ते तुम्हाला थोडीसं ओळख आवाज येतोय सगळ्यांना? मँग्रोव्ह म्हणजे अशी वनस्पती जी वनस्पती खाऱ्या पाण्यावर वास्तव्य करते, ज्या झाडांची ग्रोथ, ज्या झाडांची वाढ सॉल्ट वॉटरवर त्यांना मँग्रोव्ह असं म्हटलं जातं. हे सगळं पाणी दिसत आहे ते खारं पाणी आहे आणि ही झाडं दिसत आहे ती सगळी मँग्रोव्हची झाडं आहेत. या झाडांना शुद्ध मराठीत कच्छ वनस्पती किंवा खारफुटी या नावाने ओळखलं जातं. खारफुटी या कानावरून शब्द गेला असेल आपल्याला, ठीक आहे. तर त्यापेक्षा जास्त आमचे जर तुम्ही बॅनर्स किंवा जाहिराती बघितलं तर जास्त करून कांदळवन सफारी म्हणून सगळीकडे बॅनर्स आहेत. ॲक्च्युली कांदळवन सफारी म्हणजे काय, तर हे झाड जे आहे ज्याच्यावर तुम्हाला शेवग्याच्या शेंगासारख्या बिया दिसतात बघा कुठेतरी लटकलेले, त्या झाडाचं नाव आहे रायझोफोरा मिक्रोनाटा. किंवा हे जी खाली झाड आहेत हा, या झाडाला रायझोफोरा मिक्रोनाटा म्हणतात आणि मराठीत कांदळ असं म्हणतात. आणि कांदळ नावाचं जे झाड आहे ते आपल्या सिंधुदुर्गात किंवा आपल्या खाडींमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कांदळ नावाचं झाड बघायला मिळतं. म्हणजे 75 ते 80% जे आपलं कांदळवन आहे त्याच्यामध्ये हे कांदळाचं झाड जास्त आहे, म्हणून इन जनरल कांदळाचं वन म्हणून ते कांदळवन सफारी असं फेमस झाले आपल्याकडे मोठ्या प्रमाणात, ठीक आहे. काही जण तुम्ही मुंबईचे असाल तर मुंबईच्या खाडीमध्ये बारीक पाण्याचं जे झाड दिसत आहे तिवर, त्याला औसेनिया मरीना म्हणतात आणि मराठीत त्याला तिवर म्हणतात. तर मुंबईला खूप मोठ्या संख्येत तिवराची झाडं आहेत, तर तिकडे तिवर या नावाने जंगल फेमस आहे. याचा अर्थ की मँग्रोव्ह म्हणजे एक झाड नाही, मँग्रोव्ह म्हणजे खाऱ्या पाण्यावर वाढणाऱ्या झाडांचा समूह. आपल्या पूर्ण सिंधुदुर्गात साधारण 20-21 वेगवेगळ्या झाडांचे मँग्रोव्हचे प्रकार बघायला मिळतात म्हणजे वेगवेगळे, ठीक आहे. तर त्यापैकी आपण आता आपल्या इथे कांदळ जास्त आहे म्हणून कांदळवन सफारी. त्यानंतर या झाडांचे फायदे एवढे आहेत की या झाडांच्या तोडीवर पूर्ण बॅन आहे. हे झाड तोडताना कोण प्रूफ सहित मिळालं तर त्याच्या नावाने नॉन बेरेबल वॉरंट म्हणजेच मानवी हत्येचा गुन्हा दाखल केला जातो. एवढ्या या झाडाच्या तोडीवर बंदी लावलेली आहे. का तर झाडाचे तसे फायदे आहेत, ठीक आहे. ते तुम्हाला फायदे सांगायचा प्रयत्न करतो मँग्रोव्हचे. मँग्रोव्हचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा असा आहे की ज्यावेळी समुद्रातून एखादी आपत्ती येते, एखादं डिझास्टर वादळ येतं, जसं की सुनामी माहीत आहे आपल्या सगळ्यांना ऐकून, तोक्ते वादळ माहीत आहे, 5-6 वर्षापूर्वी वादळ येऊन गेलं, त्यानंतर निसर्ग वादळ येऊन गेलं, तेज नावाचं वादळ येऊन गेलं. अशी त्या वादळ समुद्रातून येतात त्यावेळी ही झाडं फर्स्ट डिफेन्स म्हणजेच प्रोटेक्टिव्ह वॉल म्हणून काम करतात, संरक्षक भिंत म्हणून काम करतात. फर्स्ट डिफेन्स जसे किनार बॉर्डरवर शिपाई फर्स्ट डिफेन्सचं काम करतात, तसं किनारपट्टीवर मँग्रोव्ह फर्स्ट डिफेन्सचं काम करतं. आता संरक्षक भिंत म्हणून मँग्रोव्ह कसं काम करतं तर तुम्हाला त्याची एक रचना दाखवतो. आता हे तुम्ही झाड जे बघताय बघा, आता हे कांदळाचं झाड आहे किंवा ह्याचं रायझोफोराचं, ठीक आहे. त्यांना दिसणार नाही तिकडचं हे जे झाड दिसतंय किंवा हे जे झाड दिसतंय, ह्या झाडाची रचना बघा, मुळाकडे बघा तुम्ही, ह्या झाडाची रचना बघा. हे झाड जिथून वाढायला सुरुवात झाली आहे ना तिथून झाडाच्या टॉपवरून जसं वाढतंय तसं झाडाच्या टॉपवरून रूट्स बाहेर पडतात बघा. ह्या मुळांना म्हणतात पॉप रूट्स. पॉप रूट्स म्हणजे सहारा देणारी मूळ. झाड जसं वरती वाढत जातं तसं झाडाच्या टॉपवरून मुळं बाहेर पडतात, जमिनीत जातात आणि झाडाला असं उभं करून ठेवतात. वादळाच्या वेळी, सुनामीच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर तर झाड असं वाकत सुद्धा नाही, कारण का चारी साईडला त्यांना मुळांचा सपोर्ट आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य बघितलं जातं हे बघा, हे वरून येताना एक बाहेर पडतं पण जमिनीत जाई पण अशी मल्टिपल होत जातात, वरून अगदी टॉपवरून बाहेर पडतं. तुम्ही इथे आता या झाडांची तिकडे बघू शकता, त्या झाडांची एकदम चारी साईडनं आणि झाडाला घट्ट उभे करून ठेवतात. सुनामीच्या वेळी झाड तुटायची गोष्ट दूर तसं वाकत सुद्धा नाही. त्यामुळे वेव्ज नाही, लाटांना इथे ॲब्झॉर्ब केलं जातं, इथे अडवलं जातं, रेजिस्ट केलं जातं आणि पलीकडे जो गाव आहे त्याला जो धक्का बसणार आहे सुनामीच्या लाटांचा तो इथे कमी केला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे मँग्रोव्हचा की मँग्रोव्ह संरक्षक भिंत म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे. याचं आर्टिफिशियल उदाहरण तुम्ही मुंबईच्या किनारपट्टीवरचे बघताय, मरीन ड्राईव्ह सारख्या किनारपट्टीवरचे टेट्रापॉड नावाचे दगड टाकलेले असतात. ते काम काय करतात तर आर्टिफिशियली वेव्हजना ब्रेक करतात. म्हणजे तिथे जेव्हा लाटं येऊन आदळतात त्यावेळी तिथे त्या दगडांना अजून ती डिवाईड होतात, फुटतात आणि तिथे ती लाटं संपली जातात. ते आर्टिफिशियल उदाहरण आणि आपलं नॅचरल उदाहरण आहे, ठीक आहे. ह्या झाडांचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑक्सिजन. नॉर्मल झाड खूप मोठ्या म्हणजे नॉर्मल आपलं ट्रॉपिकल जंगल आहे ते साधारण 78% ऑक्सिजन देतं, म्हणजे 78% ऑक्सिजन देतं. मँग्रोव्ह 98% ऑक्सिजन देतं. तुम्ही म्हणजे तुम्हाला पर हेक्टर कॅल्क्युलेशन असं आहे की जे ट्रॉपिकल जंगल असतात, आता तुम्ही मागची जर तुम्ही जंगल बघा, झाडं असतात ती ही झाडं बघा आणि ती झाडं बघा. आता जंगलामध्ये आपण फिरतो तेव्हा एखाद्या झाडामध्ये निदान 5-6 फुटाचं तरी अंतर असतं, ठीक आहे. मँग्रोव्हमध्ये तर तुम्ही बघितलं तर अंतर नसतं, ते डेन्स असतं, डेन्स वाढतं. मँग्रोव्ह हे डेन्स वाढतं, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॉपिकल फॉरेस्ट जर प्रति हेक्टर 1 मेट्रिक टन ऑक्सिजन रिलीज करत असतील पर इयर, म्हणजे 1 मेट्रिक टन पर हेक्टर पर इयर, एका वर्षाला 1 मेट्रिक टन जर रिलीज करत असतील तर मँग्रोव्ह ही जवळजवळ 8 ते 10 मेट्रिक टन रिलीज करतात. म्हणजे 8 ते 10 पट जास्त प्रमाणात मँग्रोव्ह ऑक्सिजन देतात, ठीक आहे. तर तसं तो ऑक्सिजन म्हणजे आता जे तुम्ही इथे जो आहे इथे AQI जवळजवळ 5च्या खाली असेल किंवा 0 पण असू शकतो. इथे जास्तीत जास्त ऑक्सिजन कंटेंट आहे कारण इथे अवतीभोवती सगळं मँग्रोव्ह आहे. प्लस आता ऑक्सिजन जास्त प्रमाणात देतात म्हणजे त्याचं अपोजिट रिॲक्शन काय होते, हां कार्बन डायऑक्साईड.
जर 8 ते 10 पटीने जर मँग्रोव्ह ऑक्सिजन देत असतील तर तेवढंच 8 ते 10 पटीने जास्त कार्बन डायऑक्साईड ते ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे कम्पॅरेटिव्ह टू ट्रॉपिकल फॉरेस्ट हे कंपॅरिझनमध्ये आहे. ट्रॉपिकल फॉरेस्टच्या कंपॅरिझनमध्ये मँग्रोव्ह फॉरेस्ट हे 8 ते 10 पटीने ऑक्सिजन जास्त देतात, तेवढंच कार्बन डायऑक्साईड ते 8 ते 10 पटीने ॲब्सॉर्ब करतात. ठीक आहे. म्हणून जर तुम्ही त्यांची पानांची रचना वगैरे बघितली, अशी जाडसर पानं आहेत बघा, पानांना हात लावून बघा किंवा खोडांना जर तुम्ही हात लावलात, ठीक आहे, तुम्हाला असं जर पकडला, तुम्हाला असं वाटेल की लोखंडाचा रॉड पकडल्यासारखं वाटेल, कारण ते असं घट्ट डेन्स स्ट्रक्चर आहे. तर जास्तीत जास्त ते कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात. कार्बन डायऑक्साईड घेतात म्हणजे काय करतात, ते कशामध्ये साठवतात? मुळांमध्ये. हा, मुळांमध्ये मुळांमध्ये प्रत्येक पेशीमध्ये साठवतात. जसं आपण अन्न खातो तसे आपल्या मांसपेशी तयार होतात, तसं झाडं जेव्हा अन्न खातात, कार्बन डायऑक्साईड खातात, त्यांच्या पेशी तयार होतात. त्या त्यांच्या फांद्यांमध्ये, पानांमध्ये, मुळांमध्ये सगळ्यांमध्ये स्टोअर होतात. आणि ते जो कार्बन डायऑक्साईड आहे, जेवढं खोड डेन्स, जेवढं जास्त घन, तेवढं त्याच्यामध्ये जास्त कार्बन डायऑक्साईड ते स्टोअर करू शकतात. असं त्याचं ते कॅल्क्युलेशन आहे. म्हणून जर तुम्ही मँग्रोव्हचं जर बघितलात तर त्याची डेन्सिटी, जी झाडाची जी घनता आहे ती जास्त आहे. जसं वडाचं झाड हे जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतं, जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतं. जर वडाचा जर तुम्ही टोणका बघितला किंवा लाकूड बघितलं तर टणक असतं, असं घनदाट डेन्स असतं, ते लोखंडासारखं असतं. तसंच कांदळवनाचं आहे. याच्यावर जर तुम्ही नुसतं असं टिचकी मारला, तुम्हाला ते जाणीव येईल, ते लाकडाची डेन्सिटी. ठीक आहे. असं ते असं घन लोखंडासारखं लाकूड असतं. म्हणून जरी ती बारीक असलं तरी ते जड असतं, डेन्स असतं, म्हणून ते जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड ऑब्सॉर्ब करतं. आता कार्बन डायऑक्साईडची समस्या काय आहे आपल्या इथे? कार्बन डायऑक्साईड काय करतं? दूषित पण करतो. हा, वातावरण अजून काय? इफेक्ट बोलला जातो, एक इफेक्ट, ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट. काय करतं? कार्बन डायऑक्साईड हे जास्त प्रमाणात उष्णता साठवून ठेवण्याचं त्याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त तो उष्णता साठवतो. आता गरमीचं वातावरण तुम्हाला माहितीच आहे किती वाढलं, तर ते गरमीचं वातावरण कमी करण्याचं काम हे मँग्रोव्ह जास्त प्रमाणात करतात. म्हणजे वातावरणातलं जर कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करून जे ग्लोबल वॉर्मिंगचं जी समस्या आहे ती कमी करण्याचं काम मँग्रोव्ह करतात. हा त्याचा मँग्रोव्हचा सगळ्यात मोठा फायदा आहे की कार्बन डायऑक्साईड मॉनिटर म्हणजे ते मेंटेन ठेवतात, ऑक्सिजन जास्त प्रमाणात देतात, आणि इतर माहिती तो तुम्हाला पुढे सांगेल. ठीक आहे. या जास्तच्या ऑक्सिजन देण्याच्या कारणामुळे आमचा आचरा गाव हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फुफ्फुस म्हणून ओळखला जातो. कारण का सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात मोठं कांदळवन, सगळ्यात डेन्स कांदळवन आमच्या आचऱ्यामध्ये आहे. वन ऑफ द महाराष्ट्रातलं मोठं बोललं तरी चालेल. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कांदळवन इथे आहे. तर साधारण हे 600 एकरमध्ये एक्सपांड झालेलं मँग्रोव्ह आहे. त्याच्यामुळे आपला आचरा गावा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फुफ्फुस म्हणून ओळखला जातो, लंग्स म्हणून ओळखला जातो. ठीक आहे. खूप मोठ्या प्रमाणात तिथून ऑक्सिजन दिला जातो म्हणून. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मँग्रोव्हचा फायदा सांगायचा झाला तर या झाडांना 3 प्रकारची मुळं असतात. ठीक आहे. नॉर्मल म्हणजे तुम्ही वरून येतात ती पॉप रूट्स, नॉर्मल जमिनीत जातात ते नॉर्मल रूट्स असतात तशी, आणि जी तुम्हाला पायाला जाणवत आहेत बघा, जी आपल्याला जमिनीतून वरती आलेली जी मुळं दिसत आहेत उलट्या दिशेने जमिनीतून वरती आलेली जी मुळं आहेत, त्या मुळांना म्हणतात न्यूमॅटोफोर्स. ही पण या मँग्रोव्हचीच मुळं आहेत. आता न्यूमॅटोफोर्स म्हणजे काय, तर अशी मुळं जी मुळं न्यूटनच्या नियमाला पण अगेन्स्ट करतात, ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध दिशेने, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने वरती येतात जमिनीतून, म्हणून यांना न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. आणि मुळांचे फायदे काय, तर ही मुळं जेवढी जमिनीच्या वरती दिसतात ना, तेवढी जमिनीच्या आतमध्ये सगळ्या मुळांचं जाळं आहे, आणि त्यांनाही सबरूट्स वरती आलेली आहेत, म्हणजे त्यांना कनेक्टेड सगळी मुळं आहेत. त्याच्यामुळे आतमध्ये मुळांचं जाळं असल्यामुळे पावसाळ्यात जे सॉईल इरोजन होतं म्हणतो आपण, मातीची धूप होते, ते मातीची धूप होण्यापासून ही मुळं थांबवतात, म्हणजे घट्ट धरून ठेवतात, मातीची सॉईल इरोजन होण्यापासून थांबवतात. यांना दुसरं नाव आहे ब्रिदिंग रूट्स, म्हणजे शोषण मुळं. आता आपण ओटीच्या वेळी इथे आलो, त्याच्यामुळे पाणी कमी असल्यामुळे आपण इथे उतरलो, आणि त्याच्यामुळे ही मुळं आता ओटीच्या वेळी काम काय करतात, तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन सारखे गॅसेस ॲब्झॉर्ब करतात, आणि ज्या वेळेला आता इथे पाणी येईल तेव्हा पाण्यामध्ये ऑक्सिजन रिलीज करतात, सोडतात. त्याच्यामुळे इथे तुम्हाला ऐकून माहिती असेल की मँग्रोव्हमध्ये माशांचं ब्रीडिंग किंवा माशांचं रिप्रोडक्शन खूप चांगल्या प्रमाणे होतं. छोट्या माशांची जी ग्रोथ होते ती पाण्यात पण चांगला ऑक्सिजन असल्यामुळे खूप येथे वाढ त्यांची चांगली होते, आणि त्याचा ग्रामीण लोकांना फायदा असा होतो की छोटे मासे जे इथे तयार होतात त्यांना खाण्यासाठी मोठे मासे रेडी असतात, तयारच असतात. म्हणजे जसं की रेड स्नायपर, तांबवशी, जिताडा, ग्रुपर, म्हणजे गोबरा, कोकर वगैरे असे जे मासे असतात त्या छोट्या माशांना खाण्यासाठी रेडी असतात. ते त्यांना खाण्यासाठी जे येतात ते आम्ही ते फिशिंग करून पकडतो, आणि आमचा पावसाळ्यात रोजगार असतो तो या मँग्रोव्हपासून भागवतो आहे थोडक्यात. ठीक आहे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे त्या मुळांचं, त्याच्या ही जी मुळं आहेत ना ती तिवराला जास्त असतात. म्हणजे तिवर नावाचं झाड आहे, हे हाऊसेनिया मरीन आहे, पण हाऊसेनिया ऑपिसिनियर ते जे झाड आहे, तर त्या झाडाला याच्या कम्पॅरेटिव्ह जरा जास्त असतात. मग त्या झाडाच्या पानावर जर तुम्ही आता बघितलं ना तर तुम्हाला मीठ दिसेल बघा, मीठ म्हणजे त्या प्रोसेसला गटेशन असं म्हणतात. गटेशन म्हणजे एक्स्ट्राचं सॉल्ट बाहेर टाकण्याची प्रोसेस. आता हे काय होतं, हे तिवराला पूर्ण खारं पाणी लागत नाही, थोडंसं गोडं पाणी लागतं.
मग खाऱ्या पाण्याचं रूपांतर वड्या पाण्यात करून ही वृक्ष त्यांना सप्लाय करतात. परंतु जे एक्स्ट्राचं सॉल्ट आतमध्ये जातं, जे झाडांना नको आहे ते पानांतून बाहेर टाकलं जातं. त्या पानांवर जर तुम्ही म्हणजे कडेने जर बघितलं तर गटीने ॲक्च्युली कडेने बाहेर पडतं आणि ते पानावर द्रव रूपात येतं सकाळच्या वेळी आणि उन्हामुळे सुकून मीठ बनतं. संध्याकाळी पुन्हा ते पाण्यात रूपांतर होऊन गळून जातं. सकाळी पुन्हा नवीन पाणी बाहेर पडतं. हे पाणी असं चालूच राहतं ही प्रोसेस. या प्रोसेसला गटेशन असं म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जसा घाम येतो तो ट्रान्सपिरेशन आणि झाडांच्या या प्रोसेसला गटेशन असं म्हणतात आणि ते मीठ म्हणून येतं. कारण की ते मीठ एवढं शुद्ध आहे की आपण जेवणात टाकतो ते जमिनीवर तयार होतं आणि हे मीठ पानावर तयार होतं म्हणून आपण याला एकदम शुद्ध मीठ असं म्हटलं जातं. ठीक आहे, पाहिजे तर तुम्ही जाताना बघा त्या पानावर असेल. त्यानंतर मँग्रोव्हचा पुढचा महत्त्वाचा फायदा सांगायचा झाला तर रोजगार. ह्या झाडांपासून आम्ही रोजगार घेतोय. महत्त्वाचा फायदा आहे आमच्यासाठी. कारण काय टुरिझमपासून तर आम्ही घेतोय, पण टुरिझम हे 7-8 वर्षात किंवा आता सगळेजण करत नाही. इकडचे लोक माणसांचा मेन धंदा आहे तो मासेमारी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिशिंग. पण ज्यावेळी पावसाळ्यात 4-5 महिने समुद्राची फिशिंग पूर्णपणे बंद असते त्यावेळी आमची रोजीरोटी आमचा रोजगार हा मँग्रोव्हपासून आम्ही घेतोय. कसा घेतोय ते तुम्हाला सांगितलं. पहिलं म्हणजे सगळ्यात छोटे मासे जे इथे तयार होतात त्यांना खाण्यासाठी मोठे मासे येतात ते पकडून आम्ही विकतोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त शेरफिश शिंपरे माहिती आहेत आपल्याला. जरा म्हारळ नावाचे मोठे शिंपरे असतात काळे. इथे शिंपरा कुठेतरी बसेल पडतात. एवढे मोठे शिंपरे असतात काळे असतात बघा म्हारे. ठीक आहे, तो बघा इथे 120 हा. आता एकदा हा छोटा आहे ऍक्च्युली आणि हा एक पार्ट आहे. एवढे मोठे शिंपरे असतात. हा, एवढा मोठा शिंपरा असतो. हा छोटा शिंपरा आहे या शिंपऱ्याच्या प्रकारामध्ये. ठीक आहे, ह्याला म्हारळ असं म्हणतात आणि हे पावसाळ्यात काढून आम्ही इथून खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. त्याच्यापासून रोजगार घेतला जातो. त्याच्या व्यतिरिक्त ऑइस्टर हे दगड जे दिसतात कालो माहित आहेत का सगळ्यांना. ऑइस्टर हे दगड दिसतात ना, जे पडझडी दिसतात धारदार तीक्ष्ण थोडेसे, हे सगळे ऑइस्टरचे दगड आहेत. तुम्ही कधी ऐकलात का कोकणातल्या माणसाने उपासमारीने आत्महत्या केली आतापर्यंत? आणि असं ऐकणार पण नाही का. ते इथे लेडीज माणसाने जरी ठरवलं दिवसाला 1000-1200 रुपये कमवत आहे फक्त लेडीज माणूस ऑइस्टरच्या जीवावर. एवढे ऑर्डर्स आहेत. घरातलं काम धंदा सगळा सांभाळून ते 1000-1200 रुपये दिवसाला कमवत आहेत. ठीक आहे, एवढं इथे रोजगाराची संधी आहे ऑइस्टरमुळे जास्त करून. त्याच्या व्यतिरिक्त खेकडे. ठीक आहे, मँग्रोव्ह म्हणजे खेकड्यांचं माहेरघर असं म्हटलं जातं. रेड क्रॅब जो तयार होतो तो खूप मोठ्या प्रमाणात फक्त मँग्रोव्हमध्ये तयार होतं. तसं बघितलं ना तर सगळ्यात जास्त आपल्या भारतामध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर खूप मोठ्या प्रमाणात खेकड्यांचं उत्पन्न घेतलं जातं आणि हे खेकडे जास्त तयार होतात मँग्रोव्हमध्ये. म्हणजे रेड क्रॅब बोलतो आम्ही. आणि दुसरा खेकडा असतो तो ग्रीन क्रॅब जो 1-1.25 किलोपर्यंत किंवा 2-2.5 किलोपर्यंत नेचरमध्ये वाढतो. आणि असे खेकडे इथून पकडून आम्ही विकून त्याच्यापासून पण खूप मोठ्या प्रमाणात रोजगार घेतला जातो. आमचं तर फार्मिंग आहे ती तुम्हाला दाखवतो गेल्यानंतर. खेकडा केवढा मोठा असतो आणि काय असतं त्याची माहिती तुम्हाला मी देतो ग्रीन क्रॅबची. ठीक आहे, तर असे खेकडे पकडून इथून खूप मोठ्या प्रमाणात रोजगार घेतला जातो. हे जे आता तुम्हाला छोटे छोटे खेकडे दिसतात बघा, जे त्याला लाल नांगी आहेत असं असं ते हलवत आहेत. एकच नांगी आहे, सिंगल आहे व्हाईट वाली. हा, व्हाईट रेड मध्ये मी पकडले ते बघा हातामध्ये. फिमेल आहे का? फिमेल पण आहे. तर ज्याला नांगी नाही आहेत हे बघा कलरचे असतात. ज्या मादे असतात त्या कलरफुल असतात मोस्टली. नर पण असतात पण रेअरली नर असतात. हा नर बघा थोडासा व्हाईटिश आणि त्याला लाईन मध्ये होतं. ठीक आहे, जे नर असतात त्यांची नांगी मोठी असते. माद्यांना एकदम छोट्या नांगी असतात, ते दिसत नाही. छोट्या असतात. काय झालं हा बघा हा मोठा आहे. हा मोठा नाही. हा बघा हे एवढा, हा लार्ज साईज आहे. याच्यापेक्षा मोठा होत नाही. हा आहे त्याचा लार्ज साईज आहे. हे चावतात का? चावू शकता. हा एवढा पण हा मेल आहे ना. हा मेल आहे. हा मेल हा लार्ज साईज आहे, अडल्ट साईज आहे. याच्यापेक्षा जास्त. आता हा जो मी टाकला बघा तो किती लहान आहे. ठीक आहे, तर एवढ्या साईज मध्ये ते होतात जास्तीत जास्त. हा ह्याचा हे मॅक्सिमम साईज जो आता इथे दाखवलाय नाही आणि व्हिडिओ काढतायत त्याच्यावरती तो वाढत नाही. त्याला फिडल्या काय बोलतात. हे काय करतात, आता तुम्ही जिथे चालताय ना इथे अब्ज आणि एक खेकडे आहेत. तुम्हाला ते दिसत नाही. आपले जे राईचं दाणा असतो म्हणजे मोहरीचा दाणा असतो किंवा नाचणी असते, नाचणीच्या दाणे एवढे छोटे छोटे इथे क्रॅब आहेत. तर तुम्ही खाली बसलात नीट ऑब्झर्व केलात तुम्हाला असे छोटे टायनी खेकडे चालताना दिसतील. असे छोटे छोटे म्हणजे आपल्या नाचणीच्या जवाच्या साईजचे. ठीक आहे, तर त्याच्यापेक्षा पण एकदा जो क्रॅबलेट असतो छोटा असतो तो एकदम टायनी असतो. एखादी मादी जेव्हा अंडी देते ते अब्जोमध्ये अंडी देते. त्याच्यातले फक्त 1 ते 2% सर्वाइव्ह होतात. त्यातले काही मरून जातात, काही मासे खाऊन टाकतात. मग त्यातले काही जे पर्सेंटेज आहेत तेच वाढतात. आणि हे जे तुम्हाला दिसतं याच्या आता जिथे तुम्ही पाय दिलाय त्याच्यामध्ये 1-2 खेकडे जे छोटे असतील ते मेले असतील. ठीक आहे, सो जास्तीत जास्त वेळ आपण इकडे आल्यावरती तसं पण त्यांचं पूर्ण पण त्यांचं काम काय मेन की ते पोरस स्ट्रक्चर मेंटेन करतात. म्हणजे तुम्ही बघितलं सगळीकडे बीळ आहेत.
ठीक आहे. या बिळांचं काय होतं, जेव्हा पाणी वरती येतं ते पाणी आतमध्ये पर्यंत जातं. मग पाण्यातले जे मिनरल्स असतात ते मातीमध्ये जातात आणि मातीतले मिनरल्स असतात ते पाण्यामध्ये जातात किंवा पाण्यातला जो ऑक्सिजन आहे तो पाण्याच्या मातीपर्यंत खालीपर्यंत जातो. म्हणजे त्यांना जो ज्यांना म्हणजे ज्या प्राण्यांना ऑक्सिजन लागतो ते ऑक्सिजनचं कंटेंट त्याच्यामध्ये असतं. पाण्यातले जे मिनरल असतात ते जमिनीमध्ये विरघळतात, जमिनीतले मिनरल असतात ते पाण्यामध्ये विरघळतात. असं त्याची प्रोसेस कंटिन्युअस सर्कल चालू राहतं. ते पोरस स्ट्रक्चर मेंटेन ठेवल्यामुळे तुम्ही बघितलं तर एका 10 बाय 10च्या याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 1000च्या पेक्षा जास्त बीळ असते. एवढे ते छोटे छोटे छिद्र आहेत. तर ते पोरस स्ट्रक्चर मेंटेन करायला आणि जमिनीच्या सुपीकता मेंटेन करायला ते काम मदत करतात. ते काय शेवाळ खातात का? ते काय हा, ते शेवाळ खातात. तिथल्या छोट्या छोट्या किड मुंगी काय असेल ते, म्हणजे ते किडे जर असेल. हा केवढा छोटा आहे बघा, हा बघा. ठीक आहे. प्लांटेशन होतं याचं मॅन्युअली प्लांटेशन करायची गरज पडत नाही. ठीक आहे. हे झाडावरच बियामध्ये, ह्याला विविपेरी असं म्हणतात. विविपेरी म्हणजे काय, तर झाडावरच बियामध्ये झाड तयार होण्याची क्रिया. ठीक आहे. आता हे बी आहे झाडावरची, ॲक्च्युली काढताना तुटली माझ्याकडून, पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही अशी आहे कनेक्ट आणि अशी झाडावर लटकलेली दिसते बघा तुम्हाला बिया. ते सगळीकडे तुम्हाला कुठे बघितलं तिकडे झाडावर बियामध्ये असं झाड लटकलेलं दिसतं. ज्यावेळी बी पूर्ण परिपक्व होते ना, कवर मन्ना सुटते. ठीक आहे. कवर मन्ना सुटल्यावर हे रचना बघला तर बघा, आधीच झाडावरती झाड तयार आहे कवरमध्ये. हे झाडावरतीच जातं आणि ही पडताना अशी उभी पडते. ठीक आहे. तुटली आहे म्हणून उभी पडल्यानंतर ही अशी मडमध्ये उभी राहते. ठीक आहे. हे झाड घेऊन उभी राहते. हे झाड असं असतं. ठीक आहे. तर हे जेव्हा पडल्यानंतर ते उभे राहिल्यानंतर खाली रूट्स येतात आणि ह्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते. म्हणजे ऑटोमॅटिक झाड दिसत आहेत बघा. इथे मागे आहेत बघा. हे बघा, इथे पण आहे. हे पण तसंच झालेलं आहे. पण ते उभी राहते, नवीन झाड तयार करते, ते झाड वाढतं, त्याच्या बिया पुढे पडतात, ती झाड वाढ असं ऑटोमॅटिक हे ग्रोथ होत जाते. ह्याला मॅन्युअली प्लांटेशन करायची गरज पडत नाही. हा. त्याच्या पण बिया तिथे हा, ते तिवर म्हणून जावं. आता तिवराची जी बी असते ती कम्पेअर याच्या वेगळी असते. ती झाडावर बिया आता येत आहेत त्याच्या बिया आता बी आता तयार होतात. त्या बियामध्येच वरतीच मुळं पण तयार होतात आणि झाड पण तयार होतं कवर म्हणून. आणि ज्यावेळी ती पडते ना त्यावेळी ती कॉम्प्लिकेट थोडीशी वागडी तिकडे असते. मग जिथे कुठे जाऊन अडकते ती. आता हिची तिवराची बी जास्त मुळं जास्त असतात. म्हणजे त्या मुळातच लॉक होते. पण ज्यावेळी कधी प्रोट होऊन इकडे तिकडे जाते, कुठे अडकते तिथे नवीन झाड तयार करते. म्हणजे ते जर बघितलं तर तिथे काही कचरा होता असेल, त्या कचऱ्यामध्ये ती बिया अडकली आणि ती नवीन झाडं तयार झाली. आता तो पूर्ण आयरन तयार होईल मोठाच्या मोठा बिया पाण्यात. हां, तिथे कंडिशन्स आहेत जिथे मँग्रोव्ह अजिबात नाही, पण तिथे कंडिशन्स आहेत जसं की चिखल, खारं पाणी, खारी हवा आणि जास्तीत जास्त ऊन. कमीत कमी 3-4 कंडिशन्स आहेत. तिथे नेऊन हे बिया प्लांट करायचं काम करत आहे. मग तिथून ते ऑटोमॅटिक वाढत जातं. त्याच्या व्यतिरिक्त लोकांना, ग्रामीण लोकांना या खाडीपासून काय रोजगार निर्मिती होऊ शकते, जसं की आता खेकडा फार्मिंग आहे आमचं, किंवा असे काही प्रोजेक्ट आहेत ते ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना रोजगार निर्मिती करून देणं, असं ते कार्यक्रम घेत असतात मँग्रोव्ह सेल नावाचं डिपार्टमेंट. ठीक आहे. नाही, झाडाचे कटिंग ना नाही, याचं बिया प्लांटेशन असंच होतं. आणि हेच नवीन प्लांटेशन असंच होतं. नॉर्मली आपण ते करम वगैरे बांधतो तसं याचं होत नाही. एकच बी, एक झाड म्हणजे एकच बी. नाही. हे कधी कधी एका कव्हर मध्ये 2 बिया तयार होतात. एका कव्हर मध्ये 2 बिया, जुळी म्हणू शकतो आपण त्या टाईप मध्ये. तर असं ते एकाच बियामध्ये 2 असं कव्हर मध्ये बिया असतात आणि ते एकत्र पडतात. मग पण ते झाड एकच तयार होतं. पण यासाठी तुम्हाला खारी इकोसिस्टीम पाहिजे. हा, त्याच्यासाठी